ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरोली नागाव परिसरात गणरायाचे पारंपरिक वाद्याच्या गजरात भव्य आगमन। पुलाची शिरोली नागाव, शिरोली, टोप, शिये आणि मौजे वडगाव परिसरात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले। सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्ती बापट कॅम्प कोल्हापूर आणि पेठ वडगाव येथून आणल्या गेल्या। काही मंडळांनी गणेश मूर्ती पूर्व संध्येला साधेपणाने आणली, तर काही मंडळांनी ढोल ताशांच्या पारंपरिक वाद्याच्या गजरात गणरायाचं स्वागत केलं। नागाव येथील त्रिमूर्ती मंदिर ट्रस्ट यांनी आगमन सोहळ्यास नाशिक ढोलच्या तालावर सुरुवात करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं। शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या हस्ते मिरवणुकीला सुरुवात झाली। हनुमान मित्र मंडळाने यंदाही पारंपरिक ढोल ताशे आणून परंपरा जपली। काही मंडळांना डॉल्बीच्या आवाजामुळे नोटीस बजावून कारवाई करण्यात आली। सकाळपासून नागरिक, विशेषतः बालचमू, घरगुती गणेश मूर्ती आणण्यासाठी उत्सुकतेने उपस्थित होते। कपाळावर भगवी पट्टी बांधून बालचमू आघाडीवर होते आणि गणरायाच्या जयघोषात सहभागी झाले। भक्तांनी बाप्पासोबत सेल्फी घेऊन उत्साह व्यक्त केला। बापट कॅम्प परिसरात पोलिसांनी गणेश मूर्ती वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी वेगळा मार्ग आखून एकेरी वाहतूक व्यवस्था केली होती, ज्यामुळे गर्दी नियंत्रणात राहिली। ठिकठिकाणी तैनात पोलिसांच्या बंदोबस्तासाठी सोहळा सुरळीत पार पडला। गणेश उत्सवाच्या या पारंपरिक आगमनाने परिसरात भक्तिभाव, आनंद आणि उत्साह याचे वातावरण निर्माण केले असून नागरिकांनी उत्साहात गणरायाचे स्वागत केले। महानकर न्यूजसाठी पुलाची शिरोलीहून विद्याधर कांबळे।